नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. लग्नाच्या वाढदिवसाचा केक कापण्यापूर्वीच उचलले. लाचखोर तहसीलदार चव्हाणला 3 दिवसांची पोलीस कोठडी. वाळूपसा करणाऱ्या पोकलॅन मशीन हायवा आणि अन्य वाहनाकडे दुर्लक्ष करण्यासाठी अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण या 6,40,000ची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सातारा परिसरात शनिवारी रात्री पकडले. वाळूपसा करणाऱ्या पोकलॅन मशीन हायवा आणि अन्य वाहनांकडे दुर्लक्ष करण्यासाठी अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण या 6,40,000ची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने ACP सातारा परिसरात शनिवारी रात्री पकडले. त्यास रविवारी न्यायालयात हजर केल्यानंतर 9 जूनपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केल्याची माहिती ACPने दिली आहे. दरम्यान लाचखोर तहसीलदार विजय चव्हाण यांच्या संपत्तीची खुली चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. अंबडचे तहसीलदार चव्हाण यांनी गोदावरी नदी पात्रातील वाळू उपसा करण्यासाठी प्रति दिवसाप्रमाणे 8 दिवसांसाठी 12 लाखाची मागणी केली. त्यापैकी 8 लाखाचा पहिला हप्ता वाळू तस्कराकडून स्वीकारला होता. त्यानंतर उर्वरित 4 लाख आणि वाळूची वाहतूक करणाऱ्या प्रत्येक टिप्परसाठी 50,000 प्रमाणे 3 लाखाची मागणी केली. त्यातील 6,40,000 रुपये स्वीकारताना SP पथकाने सातारा परिसरातील घराबाहेर रंगेहात पकडलं. त्यानंतर सातारा ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. त्याचवेळी चव्हाण याच्या घराची घरझडती ACPच्या पथकाने केली. त्यामध्ये 1,08,800 रुपये रोख, 8.8 तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, महागडी 8 घड्याळ, लॅपटॉप जप्त केला आहे. चव्हाण यास अटक केल्यानंतर तपास अधिकारी पोलीस निरीक्षक समाधान कवडे यांनी रविवारी जिल्हा न्यायालयात हजर केलं. तेव्हा त्यास 9 जूनपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.